प्लास्टिक सर्जरी इन्शुरन्समध्ये कव्हर होते का? प्लास्टिक सर्जरी ही खूप मोठी ब्रॉड टर्म आहे. प्लास्टिक सर्जरीमध्ये दोन भाग येतात. एक आहे रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आणि दुसरी आहे कॉस्मेटिक सर्जरी. रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणजे काय की एखाद्या ॲक्सिडेंटनंतर एखादा अंग भंगला गेलेला आहे, हात तुटला आहे, बोटं तुटली आहेत, तर ती परत जोडण्याची शस्त्रक्रिया आहे, त्याला पण प्लास्टिक सर्जरीज म्हटलं जातं. कॅन्सरमुळे एखादा जबड्याचा भाग काढून टाकलेला आहे, तर पायाचं हाड काढून त्याचा आपण परत एकदा जबडा पूर्ण पहिल्यासारखा बनवून देतो, तर ह्याला पण प्लास्टिक सर्जरीज म्हटलं जातं. पण या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीमध्ये येतात. भाजल्यानंतर जखमा झालेल्या आहेत, ज्या जखमा भरत नाही आहेत, तर त्यालासुद्धा मांडीची त्वचा काढून ती जखम भरली जाते, तर याला पण प्लास्टिक सर्जरीज म्हटलं जातं. तर या सर्व ज्या सर्जरीज आहेत यांना रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी असं म्हटलं जातं आणि या सर्व रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीज ह्या सगळ्या इन्शुरन्समध्ये कव्हर होतात. पण सौंदर्यवर्धनासाठी ज्या सर्जरीज आहेत, समजा ब्रेस्ट इम्प्लांट करतोय आपण किंवा नाकाची सर्जरी केली जाते, ज्याच्यामध्ये पेशंटला पूर्वी काही प्रॉब्लेम नव्हता पण त्याच्या स्वतःच्या सौंदर्यवर्धनासाठी तो सर्जरी करून घेतोय, तर या सर्व गोष्टी कॉस्मेटिक सर्जरी किंवा ॲस्थेटिक सर्जरीमध्ये येतात. तर ह्या कॉस्मेटिक किंवा ॲस्थेटिक सर्जरीसाठी इन्शुरन्स कव्हर नाही, पण सर्व प्रकारच्या रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी या इन्शुरन्समध्ये कव्हर होऊ शकतात. ह्यांना मेडिक्लेम वापरता येतो.